गोव्यामधील अर्पोरा येथे घडलेल्या काल रात्रीच्या भीषण अग्नितांडवात 25 जणांना आपला जीव गमवावा लागला आणि यानंतर अगदी संपूर्ण देशभरातून प्रतिक्रिया उमटायला लागल्या. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील याबद्दल शोक व्यक्त केला. गोव्यातील याच ब्रिज बाय रोमिओ लेन या हॉटेलच्या बाहेर आत्ता मी उभा आहे आणि जर पाहिलं तर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, हा जो गजबजलेला मार्ग आहे या ठिकाणी मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तैनात केलेला आहे. गोवा नेहमीच प्रसिद्ध असतं ते अगदी सॅटर्डे नाईट आणि त्याच्यासाठीच. आणि जर पाहिलं तर याच ब्रिज बाय रोमिओ लेन ह्या हॉटेलमध्ये जर पाहिलं तर ही मराठी ॲक्टर निक्की DJ असा प्रोग्राम जो आहे तो काल रात्री या ठिकाणी झालेला होता. याचा बॅनर जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 6 डिसेंबरच्या रात्री हा जो आहे कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता या हॉटेलच्या वतीने. त्यामुळे किती पर्यटक, किती या ठिकाणी प्रेक्षक या कार्यक्रमासाठी आले असतील याचा अंदाज लावलेला अगदी म्हणजे अंदाज जरी लावला तरी हजारोच्या संख्येने या ठिकाणी क्राऊड जो होता तो गोव्याच्या याच हॉटेलमध्ये आलेला होता. आणि त्याच्यातील 25 जणांचा म्हणजेच या ठिकाणी स्पॉटवरच अगदी 23 जणांचा म्हणजे एक प्रकारे पूर्णतः हे अगदी शमशान घाट झाला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 23 जणांचा मृत्यू जो आहे तो याच हॉटेलमध्ये होरपळून झालेला आहे. तर 2 जणांचा मृत्यू जो आहे तो GMC मेडिकल कॉलेजमध्येच झालेला पाहायला मिळतो. तर दुसरीकडे जर पाहिलं तर शेकडोच्या वर जखमी जे आहेत ते सध्या उपचार घेत असल्याची माहिती जी आहे ती प्राथमिक माहिती मिळते. मात्र मृतांचा आकडा जो आहे तो देखील वाढण्याची शक्यता आहे. गोव्यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सगळ्या पोलिसांना अगदी तैनात करण्यात आलेला आहे. अगदी ऑफिसर्स असतील किंवा त्याचप्रमाणे शिपाई पदापर्यंतचे सगळे अधिकारी आणि कर्मचारी सध्या रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळतात. कोणताही अनुचित प्रकार घडू नये. अगदी पुढील काही दिवसानंतर क्रिसमस आणि वर्ष समाप्तीच्या निमित्ताने गोव्यातील पर्यटन स्थळ म्हणून एक प्रसिद्ध आहे. त्यासाठी लाखो पर्यटक जे आहेत ते देशभरातून येतात आणि या ठिकाणी आपला जो आनंद आहे तो व्यक्त करतात, नवीन वर्षाचं स्वागत करतात. मात्र नवीन वर्षाच्या पूर्वीच या गोव्याला कुठेतरी गालबोट लागलेलं पाहायला मिळत आहे. विशाल रेवडेकर, LS मराठी न्यूज, गोवा.